मुंबईतील 220 वर्ष जुनी एशियाटिक सोसायटी ताब्यात घ्या, कर्मचाऱ्यांची केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली। एशियाटिक सोसायटीचं अस्तित्व धोक्यात आल्याची तक्रार आता करण्यात आलेली आहे। दक्षिण मुंबईतील हॉर्निमन सर्कल परिसरात 2 शतकाहून अधिक काळ दिमाखात उभ्या असलेल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीचं अस्तित्व धोक्यात आलंय। व्यवस्थापकीय समितीचा उदासीन कारभार आणि अपुऱ्या निधीमुळे सोसायटी डबघाईला आल्याचं बोललं जातं। तसंच केंद्र आणि राज्य सरकारने वेळेच लक्ष घालून संस्था ताब्यात घ्यावी अशी मागणी सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी केली। दरम्यान याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूया। एशियाटिक लायब्ररीला आपल्या अंतर्गत घेऊन केंद्र सरकारने याचं जतन करावं अशी मागणी एशियाटिक लायब्ररी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी केलेली। या व्यवस्थापकीय समितीच्या वरती सुद्धा त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। व्यवस्थापकीय समिती या ठिकाणी चांगल्या प्रमाणे जतन करत नाहीये, तसेच अपुरा फंड याच्यामुळे काही दस्तऐवज सुद्धा खराब झाले असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। या एशियाटिक लायब्ररीमध्ये खरं तर 2,80,000 पेक्षा जास्त पुस्तकं ग्रंथ आहेत आणि याचं जतन झालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। तसेच या वास्तूचं खरं तर 2 शतकांपासून जुनी ही वास्तू आहे, त्यामुळे या वास्तूचं जतन करावं आणि याला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असा दर्जा सुद्धा देण्यात यावा अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे। एकूणच व्यवस्थापकीय समिती सध्या याची डागडुजी सुद्धा नीट प्रमाणे करत नाही अशा प्रकारचा आरोप हा एम्प्लॉईज कडून आहे। तसेच या वास्तूचं कुठेतरी जे एम्प्लॉई आहेत त्यांचं कंत्राटीकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न हा व्यवस्थापकीय समितीकडून करण्यात येतोय। त्यामुळे राज्य सरकारने 20 कोटी आणि केंद्र सरकारने 30 कोटी अशा प्रमाणे 50 कोटींचा निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावा अशा प्रकारची मागणी ही एम्प्लॉईज युनियनकडून करण्यात आलेली आहे। मात्र आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार याबद्दल काय निर्णय घेतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन राजेश मनियारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।